समाजातील प्रत्येक घटकाचा विकास व्हावा म्हणून एक झपाटलेली अशी काही व्यक्तिमत्व असतात किंवा काही व्यक्तिमत्व असतात की ज्यांना काही समाजामधला वेगळा बदल करायचा असतो आणि समाजासाठी आपण देणं लागतो. या उदात्त भावनेनं समाजासाठी कार्य करणारी अनेक उदाहरणं ही संपूर्ण आपल्यासमोर आहेत, आपल्या देशासमोर आहेत. अशीच काही उदाहरणं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत आणि त्यातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे वैभववाडीचं वैभवशाली नेतृत्व. शिवसेनेचे नेते आणि भैरी भवानी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अतुलजी रावराणे. आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतनं राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा निर्माण करणारं हे व्यक्तिमत्व. आज या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून मी आणि माझे सहकारी भगवान शेळटे आज रावराणे साहेबांची आज ही विशेष मुलाखत घेतोय. सर्वप्रथम साहेब, सिंधुदुर्ग लाईव्हच्या संपूर्ण टीमकडनं मी आपल्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. साहेब, जसं मी म्हटलं की एक समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, आपण समाजाचं देणं लागतो, ही भावना आपण आजवर जपलेली आहे. आपलं एकंदरीत कार्य पाहता समाजामध्ये वेगळं काहीतरी करावं हा तुमचा नेहमी उद्देश असतो. आजवर तुम्ही केलेलं कार्य हे नक्कीच समाजातल्या प्रत्येक घटकाला फायदेशीर ठरलेलं आहे. तुम्हाला म्हणजे समाजासाठी काहीतरी करावं, समाजासाठी काहीतरी द्यावं ही भावना तुमच्या मनामध्ये नेमकी कधी निर्माण झाली आणि यामागे तुमचे आदर्श कोण होते किंवा कोणाची तुम्हाला प्रेरणा लाभली आणि यानंतर समाज कार्यामध्ये आपण रुजू झाला? आपल्यामध्ये जी भावना असते ही आतून असावी लागते. बरोबर. आणि माझ्या शालेय जीवनापासून असेल, मी माझं शालेय जीवन हे पार्लेटेकला झालं. त्यानंतर मी माध्यमिक आणि पुढचे शिक्षण हे माझ्या आई वडिलांकडे झालं बदलापूरला. माझे वडील हे युनियन लीडर होते, त्याच्यामुळे लोकांचा राबता हा माझ्या घरी होता. आई माझी बिनविरोध 15 वर्ष ग्रामपंचायतीवरती होती, बिनविरोध निवडून यायची. त्याच्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांचाही राबता असायचा. त्या एक जनतेचा, लोकांचा संपर्क हा मला लहानपणापासून होता. आई वडिलांची जशी कामं करायची पद्धत आणि जी लोक यायची, त्यातून एक आपल्याला लहानपणापासूनच मला एक सवय झाली होती की कोणाची काही अडीअडचण असेल ती जी शक्य होईल ते आपल्याला त्यांना मदत करता आली पाहिजे, ते प्रश्न सोडवता आली पाहिजे. बरोबर. एक सवय जी होती तीच सवय पुढे आली. नंतर पुढे जसं वाचनात आलं तसं पुढे वसंतदादा पाटील, पवार साहेब यांच्याबद्दल नेहमी वृत्तपत्रातून वाचायचो. बाळासाहेब ठाकरेंबद्दल वाचायचो, कारण मुंबईत शिक्षण असल्यामुळे बाळासाहेबांमध्ये शिवसेनेबद्दल एक आत्मीयता वेगळी होती. पण मी जिथे होतो ठाणे जिल्ह्यात, तिथल्या याच्याप्रमाणे तिकडचा जो भाग होता हा जास्त म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पगडा असलेला भाग होता. आणि वडिलांचे माझ्या राष्ट्रवादी म्हणजे काँग्रेसशी जास्त संबंध होते. सगळेच नेते मंडळी त्यावेळेचे म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पहिले पालकमंत्री हे नकुल पाटील साहेब हे आमच्या मतदारसंघातून तेथून निवडून आलेले होते. त्यांच्याही वडिलांचे फार घनिष्ठ संबंध होते. या सगळ्याचं हळूहळू अवलोकन करता करता मी पवारसाहेबांच्या जवळ उडला गेलो आणि एक पवारसाहेबांबद्दल एक आत्मीयता वेगळी होती. ह्या महाराष्ट्राचं एक मोठं नेतृत्व म्हणून आपण सगळेजण साहेबांकडे बघायचो. आणि तरुण वर्ग हा नेहमीच साहेबांच्याकडे आकर्षित होत आलेला आहे. म्हणजे त्यावेळेला आणि आजही तरुणांचं आकर्षण, राजकीय आकर्षण हे नेहमीच पवारसाहेब ठरलेले आहेत. बरोबर. आणि त्या पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीच्या प्रवासातून हळूहळू सुरुवात झाली. आणि मग अजितदादांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे दिली. त्यावेळेला महाराष्ट्राचे युवकचे अध्यक्ष उदयजी सामंत होते, आता आपले पालकमंत्री आहेत. आणि तेव्हा उदय सामंतांनी मला सांगितलं की तुला माझ्याबरोबर कोकणात आलं पाहिजे, तू वा तुला कशी कुठली जबाबदारी म्हटलं मला सिंधुदुर्गाची जबाबदारी दिली तरी चालेल, मी इकडे येईन. असं करता मग दादांची पुण्य आली, दादांनी इकडे मला काम करायला सांगितलं. आणि त्यावेळेला जेव्हा मी यायचो सिंधुदुर्गात, त्या सिंधुदुर्गाची परिस्थिती फार वेगळी होती 13-14 वर्षापूर्वी.
एक असं भीतीचं वातावरण असायचं राजकीय म्हटल्यावरती, जे कोणाचे तरी मक्तेदारी असल्यासारखं असायचं. आणि ते कुठेतरी या सिंधुदुर्गामध्ये त्यावेळेला मी असं फिरायचो आम्ही, तेव्हा एक हे होतं की आपल्या जिल्ह्यामध्ये एवढी पोटेन्शी आहे, पण एवढं असताना आपली लोक या जिल्ह्यातून नोकरीधंद्यासाठी व्यवसायासाठी बाहेर का जातात, आणि ती कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न त्यांना कसं मिळेल, कारण या जिल्ह्यामध्ये पर्यटन जिल्हा आपला जाहीर झाला होता. पर्यटनाच्या माध्यमातून अतिशय समृद्ध असा आपला जिल्हा आहे, पण त्याला वेग देणं गरजेचं होतं. बरोबर. आणि हे सगळ्यासाठी कोणीतरी पुढाकार घेऊन इथे आलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. आणि या एकाच हेतून वाटचाल सुरू केली या जिल्ह्यात राजकीय. नक्कीच साहेब, म्हणजे तुम्ही बोलताय की संघर्षाची सुरुवात आणि राजकीय प्रवास, म्हणजे तुमचा राजकीय जो प्रवास आहे खरोखर थक्क करणार आहे. म्हणजे आतापर्यंत तुमची राजकीय जर वाटचाल पाहिली तर एका वैभववाडीसारख्या दुर्गम भागातनं एक सौभर्त असं व्यक्तिमत्व ज्याने आपला संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रभाव टाकलेला आहे, आणि संघर्ष हा तुम्हाला कधी चुकलेलाच नाही. ज्या ज्या पक्षामध्ये तुम्ही काम केलंय त्या पक्षाचं एक वेगळं अस्तित्व तुम्ही निर्माण केलंय, किंवा एक वेगळं वलय तुमच्या त्या पक्षाचं आणि तुमचं असायचं. या तुमच्या प्रवासाबद्दल काय सांगाल? त्याच्यात काय आहे की वेगळं अस्तित्व किंवा वेगळं प्रवास म्हणण्यापेक्षा कसं आहे की संघर्ष हा राजकारणात कोणाला चुकलेला नाही. संघर्ष ज्याला पुढे जायचं त्याला संघर्ष केलाच पाहिजे, पण ते करताना आपण समाजाची बांधिलकी आणि आपण समाजासाठी हे करतो याचं भान आपण ठेवलं पाहिजे. बरोबर. आणि मी या जिल्ह्यात आलो तर मला इथे काही व्यवसाय करायसाठी आलो नव्हतो. माझे व्यवसाय सगळे माझे ठाणे जिल्ह्यात, मुंबईमध्ये आहेत. पण या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यातल्या तरुणांसाठी, या जिल्ह्यातल्या आपल्या जनतेसाठी, आपल्या लोकांसाठी, आपल्या ग्रामस्थांसाठी काहीतरी करावं या एकाच भावनेने मी या भागात आलो. आणि ह्या भागामध्ये तेवढी पोटेन्शी आहे. आज पर्यटन जिल्हा झाल्यामुळे जवळजवळ 37च्या आसपास आपले गड किल्ले आपल्या या एका जिल्ह्यामध्ये आहेत. पण त्यांच्याकडे आज कोणाचं लक्ष नाही. पण आज बाहेर कुठे आपण पर्यटनाला, टुरिझमसाठी जातो, त्या गड किल्ल्यांची माहिती, गड किल्ल्यांची पाहणी यासाठी मोठमोठे पर्यटक येतात. पण हे पर्यटक आपल्याकडे कसे येतील आणि हे पर्यटक किती वेळ थांबतील याच्यावरती इथल्या जिल्ह्याची इकॉनॉमी अवलंबून असते. नक्कीच. आणि त्यांचं जे खर्च आहे किंवा त्यांचं ते जितका वेळ देणार तेवढा व्यवसाय आपल्या जिल्ह्यातल्या लोकांसाठी आपल्याला उपलब्ध करून द्यायचा. तर ह्या सर्वांसाठी हे सर्व करताना नुसतं आपण मी म्हणून किंवा मी एकटा काही करू शकत नाही, तर त्यासाठी आपल्याला एक शासनाची गरज असते, राज्य शासनाची गरज असते, केंद्र शासन. तर यासाठी सर्व नेते मंडळींच्या मदतीनेच हे शक्य होतं. ते जास्तीत जास्त आपल्याला आपला हेतू कसा साध्य करता येईल त्यासाठी ज्या वेळेला जो योग्य वाटला तो निर्णय मी घेत गेलो. या जिल्ह्यासाठी जे योग्य वाटलं, मला जे कर्तव्य मला वाटलं की या पक्षाने मी या जिल्ह्यातल्या लोकांसाठी काहीतरी काम करू शकतो. साहेब, राजकारणासोबतच व्यवसायात तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रामाणिकपणाच्या जोरावरती एक वेगळं नाव वलय मिळवलं. असं असतं की पैसा आणि प्रतिष्ठा मिळाल्यानंतर लोकांची नाळ आपल्या मातृभूमीची जोडलेली दिसत नाही, कुठेतरी तुटताना दिसते. पण तुमची नाळ अजूनही वैभववाडीसारख्या ग्रामीण भागाची म्हणा किंवा विशेषतः सिंधुदुर्गाची अजून जोडलेली आहे. यामागची नेमकी काय भावना? माझे पाय जमिनीवरती आहेत. म्हणजे ही भावना म्हणजे घरातूनच आलेलं बाळकडू तोच हा वारसा झाला होता असं म्हणाल. हे सगळं जरी असलं तरी जिथून मला हे मिळालं, बरोबर, त्यांच्याबरोबर जे संबंध आहेत ते आजही माझे तसेच आहेत. मी ज्या वेळेला पहिल्यांदा आमची शेती होती तेव्हापासून जी माझी तिथली सुद्धा माझ्याबरोबर जोडली, ते आजही माझ्याबरोबर आहेत. ओके. आणि ते भैरी भवानी प्रतिष्ठानचं म्हणजे एक जिल्ह्यात ही जरी एक संस्था जरी असली तरी एक वेगळं नाव आहे भैरी भवानी प्रतिष्ठानला. तुम्ही त्याचे संस्थापक अध्यक्ष आहात. नेमकी काय भावना होती हे प्रतिष्ठान स्थापन करण्यामागे, जरा सविस्तर सांगाल तर याबद्दल? कारण माझा इथला जो प्रवास आहे राजकीय पक्षातून झाला. बरेच वेळा काय होतं की राजकीय पक्षांची काही मतं, काही त्यांची तत्व असतात ते आपल्याला आड येतात. त्यावेळेला आपल्याला जे काही कार्यक्रम किंवा उपक्रम करायचे असतात ते आपण राजकीय पक्षांच्याही माध्यमातून करता येत नाही. ती बंधनं येतात आणि ती राजकीय पक्षांची बंधनं ही
त्यांच्या पक्षांच्या धोरणाप्रमाणे असतात. मग अशा वेळेला आपल्याला जर एखादी इच्छा आहे की आपल्याला एखादा सामाजिक कार्यक्रम करायचा आहे, मग त्यावेळेला आपल्यावरती बंधनं असू नयेत आणि आपल्याला तो उपक्रम करून की मला जो इथल्या ग्रामस्थांसाठी काहीतरी करायचं आहे, मग तिथे कोणाचा अडसर येऊ नये आणि आपल्याला आपला उपक्रम आपल्या ताकदीवर करता यावा म्हणून आपण हे एक पहिली भवानी प्रतिष्ठान ही आपली एक सामाजिक संस्था चालू केली, जेणेकरून त्यातून आपण अनाथ मुलं आहेत, जी गरीब मुलं आहेत, शेतकरी बांधवांची, त्यांना बरेच वेळा शिक्षणासाठी पुढे अडचण असते, त्यांना आपण मदत करतो, पुढे आपण त्यांना कंटिन्यू करतो. काही वृद्धाश्रम आहेत, काही अनाथ आश्रम आहेत, आणखीन बरेच शेतकऱ्यांच्या योजना आहेत. ते सगळं करते कुठे आपल्यावरती कोणाचं बंधन असू नये आणि आपल्याला आपल्या विचाराप्रमाणे आपल्याला काम करता यावं. भवानी प्रतिष्ठानबद्दल साहेब तुम्ही जर बोलताय, म्हणजे एक जिल्ह्यामध्ये या प्रतिष्ठानचं एक सामाजिक संस्था म्हणून वेगळं नाव आहे. म्हणजे अगदी या प्रतिष्ठानने घेतलेले निर्णय सुद्धा समाजाला काहीतरी बोध देणारे आहेत. म्हणजे दहीहंडी सारखा आपला सण असेल, या सणाची जी रक्कम आहे ती गेली अनेक वर्ष तुम्ही जिथे कुठे आपत्ती निर्माण होते अशा लोकांना तुम्ही सुपूर्द करताय. नाम फाउंडेशन सारख्या संस्थेलाही ही रक्कम, म्हणजे ही रक्कम काही थोडी नाही, अगदी लाखांमध्ये ही रक्कम असते. आणि हा एक निर्णय तुम्ही एक स्तुत्य स्वरूपाचा घेताय. हे करत असताना काय नेमकी तुमच्या मनामध्ये भावना असते किंवा काय तुमची नेमकी संकल्पना असते? की जेव्हा आपण एखादा उपक्रम चालू करतो तर दहीहंडी ज्यावेळेला मी करायचो त्याला एक मला माहित होतं की एक ठराविक रक्कम ही आम्हाला आपण त्याचं नियोजन आणि सगळ्याचा खर्च होत होता. पण नंतर ज्या वेळेला त्या दहीहंडीचं स्वरूप वाढलं किंवा बाकीच्या ठिकाणी जे काही अपघात झाले त्याच्यानंतर जो सगळीकडे एक एकत्रितपणे सामूहिक निर्णय घेतला गेला तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तर त्यावेळेला नुसता तो थांबल्यानंतर तो जो आम्ही एक वर्षाला आपण एक निधी संकलन करायचो की मी माझ्या व्यवसायाने करायचं की हे याच्यासाठी करायचं, मग तो कुठेतरी दुसरीकडे खर्च केला पाहिजे. मग तो कुठे करायचा, तर त्यावेळेला आम्ही ठरवलं की बाबा दरवर्षी जी आपत्ती येते, समजा कधी दुष्काळ आला तर मग आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे देतो, कधी काय पाण्याचं त्याला नाम फाउंडेशनचं नाना पाटेकरांनी फार चांगलं चालवतं आणि यशवंतराव चव्हाणला त्यांचा कार्यक्रम होता, मला त्यांनी आमंत्रण पाठवलं होतं की तू ये ऐकायला ये. त्याला गेलो, फार मला अतिशय चांगलं वाटलं. तिथे त्यांना ती रक्कम नाम फाउंडेशनला सुपूर्द केली. जेणेकरून आपण जे काही कमवतो की काय असतो तर त्यातला थोडासा भाग तरी हा आपल्या समाजासाठी खर्च झाला पाहिजे, जेणेकरून आपण आपलं जे उद्दिष्ट आहे की नुसतं प्रत्येक गोष्ट ही शासनाच्या मदतीवर या शासनाच्या योजनांवर अवलंबून राहण्यापेक्षा जर आपण स्वतः व्यवसाय केला, आपण जर चांगला व्यवसाय करतोय तर त्यातले 2 पैसे आपल्याला खर्च करायची आपली ही इच्छाशक्ती असली पाहिजे. नक्कीच. राजकारणाचं म्हटलं तर एक राजकारणातलं एक धडाकेबाज असं नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. तुमची राजकीय कारकीर्द तुम्ही ज्या शब्दामध्ये विशद केल्यानंतर तुमचा जो काही संघर्ष असेल किंवा तुमची जी काही राजकीय कारकीर्द असेल ती यातनं लक्षात येतेच. मात्र हे करत असताना तुमची जी काही रोखठोक भाषणं असतात, विरोधकांवर सडकून असणारी टीका असेल, म्हणजे ही टीका केल्यानंतर अक्षरशः समोरच्या विरोधकांना घाम देखील फुटलेला आहे, किंवा एक असं नेतृत्व की ज्यांचा दरारा हा नेहमी विरोधकांवर असतो असं तुमचं नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. या सर्व सोबतच जे विरोधक आहेत त्या विरोधकांवर तुमचे मैत्रीपूर्ण देखील संबंध आहेत आणि एक चांगलं उदाहरण हे संपूर्ण तुम्ही म्हणजे विरोधक पण कसा असावा हे उदाहरण एक तुमच्याकडनं शिकण्यासारखं आहे. या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे? माझे जे विरोधक आहेत किंवा हे जे आहे हे माझे वैचारिक मतभेद आहेत, आमचे तात्विक मतभेद आहेत. बरोबर. मी कोणाशी असं खानदानी वैर माझं कोणावर नाही. वैचारिक मतभेद आहेत, प्रत्येकाचे विचार आपले एकमेकाचे ऐकमाला पटतील असं नाही, पण जे वैचारिक मतभेद आहेत ते मी स्पष्टपणे मांडतो. आणि जे या जिल्ह्यात आल्यानंतर जे मला दिसलं ते बेधडक मांडायची माझी सवय आहे. कारण काय की माझं कुठलेही काय व्यवसाय असे नाही आहेत की ज्याच्यामुळे मला कोणाची घाबरायला लागेल, कोणाचे हातपाय दाबायला लागतील, आणि तसली कामं मला करायची इच्छाही नाही. त्याच्यामुळे मी माझा स्वभाव आहे त्यात काय मी बदल करू शकत नाही. म्हणजे तुमचा रोखटोकपणा आम्ही नेहमीच पाहिला, म्हणजे वैभवशाली नेतृत्व
आपण जे पाहतोय, ज्यावेळी तुम्ही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला होता, मुख्यमंत्री राज्याचे उद्धवसाहेब ठाकरे त्यावेळी तिथे आले होते आणि आज पक्षप्रवेशाचा एक फोटो आपण या ठिकाणी पाहतोय. एक म्हणजे त्यावेळी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका चालू असताना हा तुमचा प्रवेश होता. लोकसभा असेल म्हणा, विधानसभा असेल म्हणा, उमेदवाराला निवडून आणण्यामध्ये एक सिंहाचा वाटा नेहमी तुमचा असतो. एक म्हणजे राजकीय परिपक्वता एखाद्या नेतृत्वाकडे असणं गरजेचं असतं किंवा एक संघटन कौशल्य तुमच्याकडे असणारं एक वेगळं पण तुमच्यातनं त्यातनं दिसतो. आणि जे दिग्गज नेते आज शिवसेनेचे असतील किंवा या मागचे जे काही नेते होतील, प्रत्येकाच्या विजयामध्ये एक मोठा तुमचा वाटा तुमच्या मतदारसंघातनं तुम्ही देता. याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? मी ज्या वेळेला एखाद्या पक्षाचा म्हणजे राष्ट्रवादी उद्यास 100% पवारसाहेब हे माझे कायमस्वरूपी माझ्या जीवनातले त्यांचं स्थान आहे, आढळ स्थान आहे. आणि त्यांच्यामुळे आज जो काही मी इथपर्यंत आहे तो शेवटी साहेबांमुळे आहे. पण असं असताना सुद्धा जेव्हा मला साहेबांनी सांगितलं की ही विधानसभा झाली 2014, आता पुढच्याला आम्ही आघाडी करणार आहोत आणि पुढच्याला आघाडी केल्यामुळे तो मतदारसंघ नितेश राणेकडे जाणार आणि तुम्हाला नितेश राणेबरोबर यावं लागेल, तेव्हा मी माझ्या स्वभावानुसार साहेबांना नाही म्हणून सांगितलं. म्हटलं साहेब ते जमणार नाही, कारण मी माझ्या लोकांना काय तोंड दाखवू, माझी स्वतःची मत आहेत आणि मी तिथे जो शब्द दिला मी म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे म्हटलं साहेब मला नाही जमणार आणि म्हटलं मी वेगळा विचार करीन. आणि लवकरच नंतर चव्हाण साहेबांची माझी म्हणजे रवींद्र चव्हाण माझे फार जवळचे मित्र, म्हणजे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत ते. आणि त्यांनी राज्यमंत्री झाल्यानंतरच ते माझ्याकडे आले. मला म्हटले की आता तू माझ्यावर राहायला पाहिजेस, आपण आपल्या दोघांचे विचारीसारखे आपल्याला एकत्र इथे चांगलं काम करता येईल या जिल्ह्यात. आणि एक मोठ्या भावासारखा एक नेता, एक उमदा नेतृत्व आपल्याला बरोबर घेत आहे, एक मित्रासारखा राहणार आहे. त्याच्यामुळे मी त्यांच्याबरोबर देवेंद्रजींना भेटलो, रावसाहेब दानवेंना भेटलो आणि नंतर आम्ही माझी भूमिका स्पष्ट मांडली जी या जिल्ह्याला पूरक होती आणि माझी मतं मांडली की ह्या असं त्याप्रमाणे जर असेल तर मी तुमच्यावर राहील आणि मी तुमच्यावर यायला तयार आहे, काम करायला तयार आहे. त्यांनी मला होकार दिला, प्रवेश केला. ज्या पक्षावर होतो तो पक्ष वाढवण्यासाठी जे काही करायला लागेल ते सर्व मी करत आलेलो आहे. आपण एकदा एखादा पक्ष स्वीकारला की मग त्या पक्षाची प्रामाणिकपणे काम करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्याची जी काही ध्येय धोरण असेल ते तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे. ज्यावेळेला मी शेवटच्या 24 तासात जेव्हा मला भाजपने उमेदवारीसाठी थांबवलं आणि नितेश राणेंना दिली, त्यावेळेला मला नाही पडलं. मला बाकीची ॲडजस्टमेंट ते करायला तयार होते, दुसरीकडे द्यायला तयार होते, काही वेगळ्या गोष्टी होत्या. मी ते सांगितलं की नाही, मला यांच्यावर काम नाही करायचं. मी त्याच्यासाठी तिकडनं इकडे आलो, तुमच्याकडे आलो, मी ते नाही करणार त्यांच्यावर काम. मी माझ्या मतांची तडजोड शक्य करत नाही. आणि त्याच वेळेला उद्धव साहेबांनी, मिलिंद नार्वेकरांनी, उद्धव साहेबांनी मला फोन केला. उद्धव साहेबांचा निरोप आला, मिलिंद नार्वेकरांशी बोलणं झालं. बोलले की तू आता मातोश्रीला ये, बरेच वर्ष तू आम्हाला बाहेरून संपर्कात असतोस, आता तू सरळ माझ्या घरात ये. म्हणजे सर यापूर्वी उद्धव साहेबांचे एकदम संबंध चांगले होते, नार्वेकर सरांसोबत, मिलिंद दादावर होते. राऊत साहेबांशी माझे चांगले जुने संबंध होते, सांताक्रूजपासून. अच्छा, आम्ही फार जुने संबंध होते राऊत साहेबांचे. त्याच्यामुळे हे उदय सामंत माझे राष्ट्रवादीपासून माझे नेतेच होते, ते राष्ट्रवादीने. त्यांनीच मला कोकणात उदय सामंतांनी जास्त प्रवृत्त केली इथे येऊन मला काम करण्यासाठी. त्याच्यामुळे ह्या सर्वच मंडळींनी मला भरपूर मदत केलेली आहे त्या वेळेला. आणि आम्ही सर्वांनी एकत्रितपणे काम केलेलं आहे. त्यांना सगळ्यांना माझा स्वभाव माहिती आहे, माझ्यावर काम केलेलं आहे. आणि त्यांना सगळ्यांनी मला चांगलं सहकार्य सगळ्यांकडनं मिळत आहे. पक्ष सोडला तरी माझी मैत्री कोणाशी अजूनही हे झालेली नाही. मी आजही पवार साहेबांच्याकडे जातो. आजही मी भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते मंडळी माझ्याकडे भेटतात, येतात. पण जिथे इलेक्शन असेल किंवा जिथे राजकीय विषय असेल तिथे मी माझ्या पक्षाबरोबर एकनिष्ठ राहतो.
तिथे मी कोणतीही तडजोड करत नाही. बरोबर. तत्वनिष्ठा असेल किंवा एखाद्या विषयावर ठाम राहणं आणि आपला एक स्वाभिमान जो असतो प्रत्येक माणसाला, मात्र बऱ्याच वेळा राजकारणामध्ये असं होतं की स्वाभिमान असेल किंवा तत्वनिष्ठा असेल ही बाजूला सारली जाते. मात्र याला एक अपवाद म्हणून तुम्ही आज असं म्हणायला हरकत नाही की जी आपली तत्व आहेत या तत्वांशी कधी तुम्ही तडजोड केलेली आतापर्यंत नाही आहेत. अनेक दिग्गज नेत्यांबरोबर तुम्ही काम केलं, अगदी शरद पवार साहेब असतील, उद्धव साहेब असतील किंवा फडणवीस साहेब असतील, अनेक दिग्गज नेत्यांचं मार्गदर्शनही तुम्हाला लाभलंय. कुठल्या नेत्याची कार्यपद्धती म्हणजे याआधीचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील, कुठल्या नेत्याची कार्यपद्धती तुम्हाला अधिक भावली आणि या नेत्यासारखं काम आपल्या जिल्ह्यात झालं पाहिजे, आपल्या जनतेसाठी फायदा झाला पाहिजे असं कोणत्या नेत्याचा प्रभाव हा आपल्यावर राहिलेला आहे? अतिशय जास्त म्हणाल तर मला माझ्यावरती प्रभाव हा शेवटी पवार साहेबांचाच आहे. आणि नेहमीच वाटतं की पवार साहेबांसारखं जसं पवार साहेबांनी बारामती, पुणा, पश्चिम महाराष्ट्र केलंय तसं आपलं कोकण हे समृद्ध झालं पाहिजे आणि एखादं नेतृत्व तरी पवार साहेबांसारखं पुढे आलं पाहिजे, जेणेकरून या कोकण समृद्ध होईल. आजपर्यंत आपण सगळेच जण ऐकत आलो की कोकणचा कॅलिफोर्निया करणार, कोणी नाही तर कोकणचं स्वित्झर्लंड करणार, पण साधा आपण कोकणचा रस्ता अजून ठीक करू शकलो नाही, हे आपलं दुर्दैव आहे. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये एवढं प्रोटेक्ट आहे, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपण गोव्यालाही मागे टाकू शकतो. आज समृद्ध कोकण असताना सुद्धा काही गोष्टींमध्ये आपण कुठे ना कुठे कमी पडतो आणि पवार साहेबांच्या बरोबर बाळासाहेबांमुळे आज असं आहे की पवारसाहेब आणि बाळासाहेब हे महाराष्ट्राला मिळालेली एक अनमोल रत्न आहेत या महाराष्ट्रासाठी. बाळासाहेबांमुळे आज हिंदुत्व हा देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचलं, त्याच्यामुळे आज राम मंदिराचा मुद्दा असेल कोणी असेल, पण त्याचं खरे करते हे बाळासाहेबच आहेत, हे कोणी नाकारू शकत नाही. पवार साहेबांनी ज्या वेळेला दिल्लीपासून सगळी जेव्हा केंद्रापासून ज्या अडचणीचे विषय आले त्यावेळेला सर्वांनी मग शासन सत्ता कोणाची असू दे पण त्यावेळेला पवार साहेबांना बोलावलं जातं आणि पवार साहेबांचे विचार, पवार साहेबांचं मत हे जाणून घेतलं जातं आणि त्यांच्या विचाराने तिथे सल्ले घेऊन काम केलं जातं. त्याच्यामुळे आपल्या देशाला, आपल्या महाराष्ट्राला ही फार मोठी एक माणसं आपल्याला मिळालेली आहेत आणि यांच्या विचारांनी आपण पुढे गेलो तर नक्कीच आपल्या कोकणाचं आणि या महाराष्ट्राचं नक्कीच उज्ज्वल भवितव्य पुढे भविष्यात होईल आणि आपण चांगल्या प्रकारे समृद्ध असं कोकण उभं करू शकतो असं मला वाटतं. सर, म्हणजे कुठेतरी वाटतंय का तुम्हाला राजकीय कोकणचा विकास होण्याचा राजकीय इच्छाशक्ती कुठेतरी अजूनही कमी पडते असं वाटतंय? नक्कीच राजकीय इच्छाशक्ती ही इथल्या ज्यांच्याकडे आजपर्यंत नेतृत्व होतं त्यांची कमी होती, म्हणूनच कोकणात अजूनही झालं नाही ना. बरोबर. जर त्यांची इच्छाशक्ती असती, जर पवार साहेब बारामती आणि पश्चिम महाराष्ट्र करू शकतात तर कोकणचा कॅलिफोर्निया व्हायला किती वेळ लागतो. ह्याच कोकणामध्ये पहिलं टुरिझम सेंटरही पवार साहेबांनी चालू केलं, वेंगुर्ला, तारकर्ली, हे शरद पवारांनी त्यावेळेला सुरू केलेली आहे. मग त्याला आपल्या कोकणातल्या नेत्यांकडनं का नाही झालं, हा विचार करण्यासारखा एक मुद्दा आहे. आणि म्हणूनच पवार साहेबांबद्दल मला जो आदर आहे किंवा बाळासाहेबांबद्दल जो आदर आहे की बाळासाहेबांनी आज पूर्ण मुंबई म्हणजे एक महाराष्ट्र आणि मुंबई हे एकत्र बघितलं जातं आणि हे जर सांभाळले असेल फक्त आणि फक्त बाळासाहेबांमुळे, तर ही दोन माणसांची बरोबरी या महाराष्ट्राला कुठलेही राजकीय नेतृत्व या दोघांची बरोबरी करू शकत नाही. साहेबाचं कोरोना महामारीचं संकट संपूर्ण जगभरात आहे. असं असताना आमच्या लोकांच्या पाठीमागे एक दादा नेतृत्व म्हणजे हक्काचा दादा, जसं तुम्हाला इथली जनता म्हणते, म्हणजे एवढी तुमची जनतेशी नाळ जोडली आहे की आपसूक आपल्या भावनेतनं किंवा मनातनं येणारा शब्द म्हणजे दादा आणि या नावाने आपण परिचित आहात. आजच्या परिस्थितीत पाहिलं तर या कोरोना काळात एक देवदूत म्हणून देखील तुम्ही उभे राहिला. खासगी डॉक्टरांना, हजारो डॉक्टरांना पीपीई किट, म्हणजे ज्यावेळी पीपीई किट बद्दल संभ्रम होते आमच्या जिल्ह्यामध्ये
आपली आरोग्य यंत्रणा एकदम बॅकफुटवर होती. अशा वेळी आपल्या माध्यमातून डॉक्टरांना ही PPE किट पुरवली गेली, मास्क वाटप झालं किंवा कोरोनाबद्दल जी काही जनजागृती आहे ती आपल्या माध्यमातून नेहमीच झाली. तर याबद्दलही तुमचं मत जाणून घेणं मला आवश्यक वाटतं. त्याचबरोबर म्हणजे ज्यावेळी कोरोनाचंही संकट आता गेल्या अनेक महिने आपल्यासमोर आहे, अनेक चाकरमानी आपल्या जिल्ह्यात आले, असं असताना अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या, नोकऱ्यांवरही त्यांना पाणी सोडावं लागलं. अशावेळी आपल्या मातीमध्ये, आपल्या भूमीमध्ये पीक पिकवायचं आणि आपला उदरनिर्वाह करायचा यासाठी अनेक शेतकरी बांधव सुद्धा पुढे आले. अनेक चाकरमान्यांनी आपले शेतीमध्ये उतरले. तुम्ही स्वतः शेती करताय, तुम्ही स्वतः शेतीमध्ये राबताय. अशा वेळी आपल्या भैरी भवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये बळीराजा आत्मसन्मान योजनेसारखी एक योजना तुम्ही राबवली. 50,000 कलमं लावायचा आपण एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं की ज्यातनं भविष्यात या शेतकऱ्यांना एक उत्पन्नाचा सोर्स हा प्राप्त होणार आहे. तर याबद्दल तुमची भूमिका मी जाणून घेऊ इच्छितो. कोरोनाच्या महामारीच्या संकटामध्ये ज्यावेळेला मी हे PPE किट वगैरे कसं असतं की हे कोणतरी आपल्याला बोलावं लागतं. त्यावेळेला मला वाटतं लॉकडाऊनच्या नंतर पहिलंच होतं की आता माननीय मुख्यमंत्री म्हणजे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्याला पहिलं भाषण केलं होतं आणि सांगितलं होतं संभाषण की आता लॉकडाऊन वगैरे झालेलं आहे, ठीक आहे, पण आता इतर जे पेशंट येत आहेत, इतर जे रुग्ण येतात त्यांना सुविधा मिळणं गरजेचं आहे. बरोबर. आणि त्यासाठी ज्या ज्या PPE किट, मास्क, ग्लोव्ज, सॅनिटायझर अशा ज्या असतील त्या आपण सगळ्यांना पुरवल्या पाहिजे आणि जेणेकरून डॉक्टर्सना बाहेर जाऊन इतर रुग्णांना तपासता येईल. आणि त्यावेळेला आपल्या जिल्ह्यामधून काही डॉक्टर्सचे मला फोन आले होते की अरुणराव असं असं. म्हटलं डॉक्टर काय प्रॉब्लेम आहे, काय असं असं होतं, कारण मला बऱ्याच जणांच्या इकडनं फोन यायचे की दादा कोरोना आहे पण मला माझा डायबिटीस आहे, मला काही जणांची डायलिसिस आहे, पण आम्हाला काहीच मिळत नाही सुविधा. त्यावेळेला मी डॉक्टरशी बोलले, डॉक्टर म्हणजे आम्हाला PPE किटच इथे मिळत नाही. आम्ही बसायचं तर आमचा जीव धोक्यात करून जेव्हा आम्ही बसणार तेव्हा कसं बसणार, समोरच्याचा आम्ही फेस कसा करणार. त्यावेळेला मी ते माझ्या सहकाऱ्यांच्या मित्रांना आम्ही फोन करून ते मी तिथनं माहिती घेतली आणि आम्ही 1000 किट घेऊन मी इकडे आलो जिल्ह्यामध्ये. तर 635 आपले 675 डॉक्टर आहेत आपल्याकडे आणि बाकीचे सरकारी असं मिळून आपण ते 1000चं किट म्हणजे त्या कोरोनाच्या वेळेला मी 15-20 तारखेपर्यंत मीही तिकडे होतो, बदलापूरमध्ये होतो. मलाही यायला मिळालं. एप्रिलमध्ये मी इथे आलो. त्याच्या आधी सतत सर्वांच्या संपर्कात असलेले आमदार वैभव नाईक हे पूर्ण पहिल्या दिवसापासून अहोरात्र फिरत होते, सगळ्यांना मदत करत होते. त्यांनाही ते उपलब्ध होतं. त्यांच्याशी सगळ्यांची चर्चा करून उदय सामंत इथे होते, पालकमंत्री, तेही फिरत होते. त्यावेळेला बोलले तू येतं तर काहीतरी असं. त्यावेळेला मी ते किट घेऊन आलो आणि मग ते वैभव नाईक आणि खासदारांच्या सुपूर्द केलं. त्यांना सांगितलं की तुम्ही ते बरं सगळीकडे डिस्ट्रीब्यूट करा जेणेकरून ते डॉक्टर्सना ते PPE किट घालून बाकीच्या रुग्णांना सेवा पुरवता येईल. हा त्यामागचा हेतू होता. सर्वसामान्य रुग्ण हे त्यांना त्यांच्या आजारामुळे त्यांना अति त्रास होऊ नये आणि त्यांच्या सुविधा व्हावी. नक्कीच. साहेब, एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजकीय असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, प्रत्येक क्षेत्र म्हणजे शैक्षणिक क्षेत्र सुद्धा मागे नाही. म्हणजे कुठलं असं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये तुमचं योगदान नाही. मात्र जसं तुम्ही म्हणताय की सिंधुदुर्ग जिल्ह्याचा असेल, कोकणचा असेल, विकास होणं गरजेचं आहे. आणखीनही इथले बरेचसे प्रोजेक्ट होणं गरजेचं. मात्र आज कोरोनाची जर स्थिती पाहिली तर इथले युवक आज बेरोजगार झालेत. अनेक चाकरमानी जे जिल्ह्यात आलेत ते आज जिल्ह्यातच आहेत. युवकांसमोर बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. आज राज्यामध्ये पण तुमचं सरकार आहे, उद्धवजी ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री आहेत. मग अशा वेळी आपल्या जिल्ह्यामध्ये विकास कामं व्हावी, युवकांना रोजगार मिळावा, याच्यासाठी तुम्ही असाल एक शिवसेनेचं जिल्ह्यातलं एक आघाडीचं नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. तर तुमची काय नेमकी पुढची संकल्पना असणार आहे आणि तुमचा काय प्लॅन ठरला आहे?
आता जे कोरोनाच्या काळात ज्या नोकरी धंदे बंद झाल्यामुळे जे बरेच जण आले, जे शेतीकडे वळले, आणि त्याच्यामध्ये आपण जी बळीराजा आत्मसन्मान योजना जी सुरू केली, त्यामागचा उद्देशच हा होता की प्रत्येक शेतकऱ्याला, म्हणजे सर्व ज्याचं कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना आपण ती 10 काजूची कलमं आणि त्याचबरोबर 5 किलो सेंद्रिय खत हे आपण त्यांना पुरवलं. जवळजवळ 26,000 कलमं आपण आतापर्यंत वाटली आणि ऑगस्टपर्यंत त्याची लागवड असते. ऑगस्ट नंतर आपण ते स्थगित केले आणि आता आपण त्याची फॉर्म भरायचे चालू ठेवलेले आहेत आणि ते आपण मेच्या एंडला पुन्हा आपण देणार. म्हणजे 50,000 जे आपण सांगितले ते आपण पूर्णतः करणार. ते करत असताना त्या शेतकऱ्याने 10 झाडांचं ज्या उत्पन्न त्याकडे 40,000 ते 50,000 वर्षाला येणार 3 वर्षांनी, 4थ्या वर्षी, त्यावेळेला आपोआप तो शेतकरी हा अजून बाकीच्या जागांमध्ये अजून काजूची कलमं लावेल आणि तो त्याला एक वार्षिक उत्पन्नाचा स्तोत्र मिळेल, जेणेकरून उद्या तो जे काय मोलमजुरी करते की जे काय रोज त्यांचा रोजची उपजीविका आहे, तर त्याला एक कुठेतरी हातभार म्हणून, जोडधंदा म्हणून हे पैसे त्याला मिळतील. ते त्याच्या गाठीला राहतील, त्याच्या मुलांच्या शिक्षणाची असेल किंवा आजारपण असेल, काही असेल, त्यासाठी एक फिक्स इन्कम त्याला वर्षाला मिळेल. आणि हळूहळू त्या उत्पन्नाकडे बघून तरुण मुलं अजून 10ची 100 झाडं लावतील, 100ची 1000 लावतील. त्यांचं एक वार्षिक उत्पन्नाचं सूत्र चांगल्या प्रकारे चालू होईल. आपला पर्यटन जिल्हा आहे. माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं कोकणावरती प्रेम आहे. आज ते मुख्यमंत्री आहेत. आदित्य ठाकरे यंग आहेत, अतिशय चांगलं डायनामिक पर्सनॅलिटीचे आहेत, पर्यटन मंत्री आहेत आणि त्यांनी आपल्याकडे ताजसारखं एक मोठं 5 स्टार जे आजपर्यंत आपण फक्त ऐकत होतो, ते आज आपलं स्वप्न पूर्णत्वास आणलेलं आहे, ते चालू होत आहे. त्याचबरोबर आपण नेहमीच ऐकायचो की गोव्याच्या धर्तीवर विकास होणार, गोव्याच्या धर्तीवर कधी विकास झाला नाही. पण आता ठाकरे सरकारने काही जे निर्णय घेतलेत हे खरोखर विकासाकडे कोकणाला नेणार आहेत. आज जो बांबू शॅक हे आपण कधी प्रत्येक वर्षापासून ऐकतो, पण ते कधी आले नव्हते. आता ह्या मालवणला, वेंगुर्ल्याला आणि देवगडला या शॅक्सचा टेंडर सिस्टीम झालेली आणि टेंडर निघत आहेत. म्हणजे 10 जरी शॅक चालू झाल्या तरी प्रायोगिक तत्वावर 10 म्हणजे आता सुरुवात झालेली आहे. म्हणजे आज जे गोवा म्हणून आपण ऐकत होतो, ते आता आपल्या कोकणामध्ये पर्यटनाला चालना ही ठाकरे सरकारच्या माध्यमातून मिळालेली आहे. आणि या जिल्ह्यामध्ये जो आपण आतापर्यंत ऐकतोय की आम्ही मगाहून सांगतोय की पर्यटनाच्या दृष्टीने आपण गोव्यापेक्षा पुढे आहोत. आपल्याकडे एवढं समृद्धी आहे आणि त्याला खरी आता मुख्यमंत्री उद्धव साहेबांच्या आणि आदित्यजींच्या माध्यमातून आपण ते स्वप्न पूर्णत्वास नेऊ असं मला नक्कीच वाटतंय. आणि चांगल्या प्रकारे त्यांचा प्रतिसाद आहे. आज भरतगड किल्ला असेल तिथे त्यांनी चांगला निधी दिलेला आहे, सिंधुदुर्ग किल्ल्याला दिलेला आहे. म्हणजे एक प्रकारे खरी पर्यटकाची जी चालना आहे ती आता मिळेल. आणि कोरोनाच्या काळामुळे काय आलंय की आता देशाच्या बाहेरचं पर्यटन थांबलेलं आहे. त्या देशांतर्गत पर्यटन जे चालू झालेलं आहे त्याचा फायदा आपल्या सिंधुदुर्गातल्या लोकांना होईल. फक्त आपल्या लोकांनीही पुढे आलं पाहिजे आणि निवास योजना, न्याहारी निवास किंवा हे जे आहेत ह्याच्यातून आपला उपजीविकेचं साधन उभं केलं पाहिजे. ठाकरे सरकार नक्कीच प्रयत्न करत आहे की पर्यटनाला चालना देण्यासाठी. हे करत असताना तुमच्या वाढदिवसानिमित्तही जे आमच्या सिंधुदुर्गामध्ये जो ऐतिहासिक ठेवा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत, खरीची त्यांची स्मारकं आहेत, ती आज जपणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी तुम्ही स्वतः आणि वैदी भवानी प्रतिष्ठान असेल आज पुढाकार घेत आहे. खरोखरच ही स्तुत्य अशी गोष्ट आहे आणि स्तुत्य असा तुमचा उपक्रम आहे की आज आपले गड किल्ले असतील यांचंही संवर्धन होणं तेवढंच गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जसं म्हणताय की पर्यटक ज्यावेळी सिंधुदुर्गात येतील त्यावेळी नक्कीच ह्या किल्ल्यांवर, कारण एक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे संपूर्ण जगभरामध्ये आजही आदराने घेतलं जातं आणि हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. आणि त्याच्यासाठी जे तुमचं कार्य वाढदिवसाच्या निमित्ताने जे तुम्ही करताय ते खरोखरच स्तुत्य स्वरूपाचं आहे. ज्या जनतेसाठी तुम्ही आज सामाजिक हेतू ठेवून काम करताय त्या जनतेचं नेतृत्व करण्याची भविष्यात जर तुम्हाला संधी मिळाली तर या जनतेसाठी कोणती विकासात्मक कामं करणं किंवा कोणते ठोस निर्णय घेणं, रोजगार उपलब्ध करणं, याच्यासाठी कोणता प्लॅन तुम्ही तयार केलेला आहे? आपला जिल्हा हा समृद्ध जिल्हा पर्यटनाच्या दृष्टिकोनाने आहे आणि पर्यटनाच्या दृष्टीने चांगल्यापैकी पोटेन्शियल आहे. त्याच्यामुळे संपूर्ण पर्यटनावरती
या जिल्ह्यामध्ये आपण भर दिला पाहिजे, जेणेकरून पर्यटनाच्या दृष्टिकोनातून उद्या एखादी चित्रपट नगरी आपण आणू शकतो इथे, बरोबर. त्याच्यातून चांगल्यापैकी आपल्या इकडे पर्यटक येऊ शकतो. एखादं सिंगापूरच्या याच्याप्रमाणे एखादं मोठं टुरिस्ट सेंटर हे आपण इथे उभं करू शकतो, जे करण्यासारखं आहे, जे आपल्या जिल्ह्यामध्ये तशी पोटेन्शियल आहे. बरोबर. आणि याच्यातून चांगल्या प्रकारे रोजगार हा आपल्या स्थानिक लोकांना मिळू शकतो. आणि तो उभा करण्यासाठी जी काय मेहनत करायला लागेल ते आताही माझ्यापर्यंत मी करत आलेलो आहे, याच्या पुढेही आपण करणार आहोत. मी जे विजयदुर्ग किल्ल्याचं जे काय आता करणं उद्या आज चालू केलेलं आहे, ते ज्यावेळेला विजयदुर्ग किल्ल्याची पडझड झाली, ज्यावेळेला ते वादळामुळे नुकसान झालं, त्यावेळेला सन्माननीय आदरणीय छत्रपती संभाजीराजे आले होते. त्यांनी परवानग्या मिळवल्या, त्याच्यासाठी त्यांनी स्वतः केलं. त्याच वेळेला संभाजीराजे म्हणजे की आपण इथले कोणीतरी सर्वांनी पुढे आलं पाहिजे. कारण काय आहे की छत्रपती शिवरायांचं नाव आपण सर्वच जण घेतो, पण छत्रपती शिवरायांचा जो हा ऐतिहासिक ठेवा आहे, हा जतन करणं ही आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. नक्कीच. कारण हा नुसता ठेवा नाहीये, तर हे छत्रपती शिवरायांचे विचार आहेत, हे पुढच्या पिढीपर्यंत आपण ते पोचवले पाहिजेत. पिढ्यानपिढ्या हा इतिहास उभा राहिला पाहिजे. याच्यासाठी आपण हा जो नैसर्गिक ठेवा आहे हा जतन केला पाहिजे, याचं संवर्धन केलं पाहिजे, याची जपणूक केली पाहिजे. आणि कुठेतरी मला वाटलं की ही सुरुवात मी माझ्यापासून का करू नये, म्हणून आपण ती सुरुवात आपली स्वतःपासूनच केलेली. नक्कीच साहेब, आज तुमचा वाढदिवस प्रत्येकाला आयुष्यातला असणारा असा एक वेगळा क्षण की ज्या क्षणाला प्रत्येक जण आपल्याला शुभेच्छा देतात, किंवा आपला जो काही प्रवास असेल हे उलगडण्याचा हा एक दिवस असतो. आज तुमचाही वाढदिवस आहे. या निमित्ताने मी तुम्हाला विचारू इच्छितो की राजकीय असेल, सामाजिक असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी संघर्षातनं तुम्ही उभे राहिलात. आपला वेगळं असं व्यक्तिमत्व आज जिल्ह्यामध्ये एक अतुल रावराने म्हटलं की एक वैभवशाली असं नेतृत्व, रुबाबदार नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. आज जर तुम्हाला कोणाचे ऋण व्यक्त करायचे असतील तर कोणाचे कराल? मी माझ्या आई वडिलांचे ऋण व्यक्त करीन की त्यांनी मला एक चांगलं शिक्षण आणि एक चांगल्या प्रकारे मला घडवलं, ज्याच्यामुळे मी आज सामाजिक कार्य असेल किंवा माझ्या व्यवसायात असेल किंवा इतर सर्वांशी चांगल्या प्रकारे संबंध ठेवून आज इथपर्यंत पोहोचू शकलो. तसेच मला माझ्या आयुष्यातील गुरुजन आहेत ज्यांनी मला शिकवलं. माझे शैक्षणिक गुरु असतील, माझे राजकीय गुरु असतील, ज्यांच्यामुळे मी आज घडत आलो, जडणघडणमय झाले, त्या सर्वांनाच मी हे श्रेय देईन. आणि मी त्या सर्वांचंच मी ऋण व्यक्त करीन की त्यांच्यामुळे आज जे काही मला माझ्या आयुष्यात मी करतोय किंवा हे करतो त्यात त्यांचा सर्वात मोठा वाटा आहे. आणि पुढेही त्यांचे सर्वांचे आणि या सिंधुदुर्गातल्या जनतेने मला प्रेम दिलेलं आहे, तर या सर्वांचेच शुभ आशीर्वाद हे कायम असेच मिळत राहावेत. त्यासाठी मला जे काही करता येणं शक्य असेल ते मी नक्कीच माझ्या परीने करत राहीन. नक्कीच साहेब, आज तुमचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त आपण आमच्याशी दिलखुलास चर्चा केलीत. मी ईश्वराकडे हीच सदिच्छा व्यक्त करेन की तुम्हाला दीर्घायुष्य मिळू दे. तुमचं जे राजकीय असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक सर्व क्षेत्रातला जो तुमचा प्रगतीचा आलेख आहे तो दिवसेंदिवस असाच प्रगतीपथावर राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करेन. आणि तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या आमच्या संपूर्ण सिंधुदुर्ग लाईव्हच्या टीमकडनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर्व सिंधुदुर्ग लाईव्हचे मी प्रचंड आभारी आहे की तुमच्या सर्वांनीच मला नेहमीच, मी जिल्ह्यात जवळजवळ 12-13 वर्ष आल्यापासून सहकार्य तुमच्याकडनं आलेलं आहे. आणि असंच सहकार्य आणि अशीच मैत्री माझ्याबरोबर तुमची कायमस्वरूपी राहावी एवढीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. नक्कीच.